आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी संतोष गंडाळ। पुण्यामध्ये झिका व्हायरसचे काही रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे आणि एक दिलासा देणारी बातमी की या संदर्भात आपण निरामा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पद्माकर सबनीस यांच्याशी संवाद साधणार आहोत। डॉक्टर साहेब, पहिला प्रश्न असा की झिका व्हायरस कसा होतो? काय आधी आपण व्हायरस म्हणजे काय हे जाणून घेऊ। व्हायरस म्हणजे जीव आणि निर्जीव याच्या बाउंड्रीवर असणारे काही घटक आहेत, पदार्थ आहेत। त्यांना आपण जीव म्हणू शकत नाही किंवा निर्जीव म्हणू शकत नाही। त्याला आपण विषाणू हा मराठीमध्ये पर्यायी शब्द आहे की ज्यामध्ये आपण बघितलं की स्वाईन फ्लू, त्यानंतर कॉमन कोल्ड, लहान मुलांमध्ये येणारी सर्दी, खोकला, निमोनिया हे सगळे व्हायरल डिसीज आहेत। सर झिका हा एक व्हायरस आहे, विषाणू आहे की जो एडिस इजिप्टी नावाच्या डासाच्या चाव्यामुळे आपल्याला होऊ शकतो। हा झिका व्हायरस आहे की त्याचे काही लक्षणे आपण त्याबद्दल बोलूच। तर डॉक्टर साहेब, दुसरा प्रश्न असा आहे की झिका व्हायरस नेमका पसरतो कसा? बरं, तर मी आता बोललो की एडिस इजिप्टी हा जो व्हायरस आहे, हा एडिस इजिप्टी हा जो मॉस्किटो आहे, त्या मॉस्किटो म्हणजे डासाच्या मार्फत हा पसरतो। बाधित रुग्णाला जर तो डास चावला आणि तो डास जर परत आपल्याला चावला तर त्या डासांच्या मार्फत याचा ट्रान्समिशन होऊ शकतो। इतर काही उदाहरण म्हणजे डेंग्यू, मलेरिया ही आजार आहेत की जे डासांच्या चावण्यामुळे आपल्याला होतात, तसाच हा एक डासांद्वारे पसरणारा आजार आहे। बरं डॉक्टर साहेब, नेमक्या या झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत? बरोबर आहे, त्याचं लक्षणं म्हणजे जसं की कॉमन व्हायरल फिवरची लक्षणं असतात की अंगदुखी, ताप येणे, जॉईंट्स पेन होणे। याची वेगळी लक्षणं म्हणजे खूप थकवा येतो, जॉईंट्स जास्त दुखतात, डोळे लाल होतात, कंजंक्टिव्हायटिस आपण त्याला म्हणतो, पूर्ण शरीरावर लाल रंगाची पुरळ येणे ज्याला आपण इंग्लिशमध्ये रॅश म्हणतो, ही काही प्रमुख लक्षणे आहेत। परंतु कॉम्प्लिकेटेड रुग्णांमध्ये पेशी कमी होणे, प्लेटलेट किंवा पांढऱ्या पेशी कमी होणे, WBC काउंट कमी होणे आणि खूप कमी रुग्णांमध्ये कॉम्प्लिकेशन होऊन कधी निमोनिया किंवा जीवाचा धोका हा संभवतो। परंतु हा फक्त नगण्य रुग्णांमध्ये आहे। 90% पेक्षा जास्त रुग्णांना लक्षणं देखील जाणवत नाहीत। बरं डॉक्टर साहेब, झिका व्हायरस टाळण्यासाठी नेमके कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे? व्हायरसचा प्रादुर्भाव कसा होतो आपण बघितलं की डासांच्या मार्फत होतो। त्यामुळे त्याच्यामधून उत्तर दडलेलं आहे की ज्या ठिकाणी डास होतील असं आपण जर नाही वागलो तर हा व्हायरस वाढणारच नाही, तो तिथेच मरून जाईल। मग डास कुठे कुठे जास्त होतात की ज्या ठिकाणी पाणी साचतं। आता पावसाळा आहे त्यामुळे आपल्या आजूबाजूचे डबके, गच्चीवर जुने पडलेले टायर, त्यानंतर कोणाच्या घरामध्ये मनी प्लांट किंवा इतर काही झाडं लावलेली असतात, त्या कुंड्यामध्ये साचलेलं पाणी, पावसाचं पाणी किंवा आपण वापरलेलं पाणी, सांडपाणी, नदी, नाले याच्यामध्ये ते डास वाढतात। हे डास आपण वाढू दिले नाही तर व्हायरस पसरणारच नाही। शिवाय डास चावू नये म्हणून काही डास प्रतिबंधात्मक काही लोशन किंवा गुड नाईट ऑल असं वापरून त्याचा प्रादुर्भाव 100% टाळता येतो। अजून एक सांगायचं झालं की हा आजार आईकडून होणाऱ्या अपत्याला होतो, सेक्शुअल कॉन्टॅक्टनी होतो। हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे। आईकडनं होणाऱ्या अपत्याला होऊ नये म्हणून गर्भवती मातेची काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे। शिवाय सेक्शुअल कॉन्टॅक्टने सुद्धा हा वापरतो, त्यामुळे त्यावेळेस सुद्धा आपण खबरदारी घेणं आवश्यक आहे। बरं डॉक्टर साहेब, झिका आजारावर नेमकी ट्रीटमेंट काय आहे त्या संदर्भात थोडं आपण सांगा। अँटी मलेरियल गोळ्या आपल्याला माहिती आहेत, अँटी डायबिटीज गोळ्या माहिती आहेत, परंतु अँटी झिका अशी औषधं अजून तरी तयार झालेली नाहीत। त्यामुळं ही गोळी दिली आणि झिका व्हायरस मिळेल असं होणार नाही। ट्रीटमेंट मला काय करायचं, मी डॉक्टर या नात्याने रुग्णाला बरं कसं वाटतं, म्हणजे जॉईंट पेन असतात, ताप असतो, रॅश असते, तर ताप कमी करणे, वेदनाशामक औषधं देणे आणि इंटेक वाढवणे, फ्लुइड म्हणजे पाणी जास्त पिणे, ORS पावडर, ग्लुकोज पावडर जास्त पिणे हे थोडं आपल्या हातात आहे, ते आपण करायला हवं। कॉम्प्लिकेटेड रुग्णांना ॲडमिट करायची गरज पडते, परंतु आपल्याला काही त्रास असेल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावरती उपाय करून घेणं हा एक सर्वोत्तम मार्ग आहे। बरं डॉक्टर साहेब, या आजाराचे गंभीर परिणाम कोणते आहेत आणि कुणाला या आजाराचा जास्त धोका आहे? गंभीर परिणाम खूप कमी म्हणजे नगण्य 0.1% मला असं वाटतं की याचे दुष्परिणाम असावेत किंवा कॉम्प्लिकेशन असावेत। जास्त रिस्क होणार आहे गर्भवती माता जसं मी सांगितलं, त्यानंतर जन्मजात बाळ आणि वयस्कर 70च्या वरचे किंवा ज्यांना डायबिटीज आहे, किडनी फेल्युअर आहे, हार्ट फेल्युअर आहे, अशा लोकांना थोडी काळजी घेण्याची गरज आहे।
आणि हा व्हायरस काही फार नवीन नाही आहे. 1947मध्ये हा पहिल्यांदा डायग्नोज झाला आणि हा जास्त करून आफ्रिकन कंट्रीजमध्ये खूप त्याचे आउटब्रेक्स असतात, भारतामध्ये कमी येतात. 2016-17 साली आपल्याकडे पहिला रुग्ण आला होता, त्यानंतर 18-19मध्ये काही रुग्ण आले आणि आता परत हे रुग्ण आलेले आहेत. तर इंटरनॅशनल ट्रॅव्हल केलेली लोक किंवा असं त्या पुणे नाशिक भागामध्ये आहे तर तिकडनं आलेले रुग्ण किंवा प्रवासी यांची आपण खबरदारी घ्यावी. आणि उपाय ॲज सच खूप नाही आहेत, कॉम्प्लिकेशन पण खूप कमी आहेत. त्यामुळं खबरदारी घेणे हाच एक उपाय आणि कॉम्प्लिकेशन तर खूप नगण्य आहे, त्यामुळे घाबरून जायची तर बिलकुल गरज नाही. डॉक्टर साहेब, माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की एवढं घाबरण्याची गरज नाही, त्याचं प्रमाण कमी आहे, आजारी होण्या लोकांच्या आजारी होण्याचं प्रमाण कमी आहे. मग लोकांमध्ये एवढी पॅनिक होण्याची किंवा लोक एवढे का घाबरलेले आहेत? की लोक घाबरल्यात काय उत्तर म्हणजे किंवा जे काही वर्तमानपत्रामधून मीडियामधून याच्याबद्दल भीती दाखवली जाते तेच एक कारण आहे ॲज सच. आणि प्रत्येकाला आपली जीवाची भीती असतेच. व्हायरल डिसीजेस हे काही प्रमाणामध्ये कॉम्प्लिकेशन करतातच, काही मृत्यू देखील होतातच. त्यामुळे लोकांमध्ये घाबरणं किंवा भीतीचं वातावरण असतं आणि याचा घाबरण्याचं मुख्य कारण आहे की त्याबद्दलचं अज्ञान, आपल्याला त्याविषयीची माहिती नसणे. आजार सामान्य आहे, कॉमन आहे, कॉम्प्लिकेशन्स कमी आहेत, हे अज्ञान हे भीतीचं मुख्य कारण आहे. जर आजाराविषयी आपण जर पूर्ण माहिती करून घेतली, तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर भीतीचं काही कारण उरणारच नाही. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही नागरिकांना झिका व्हायरसच्या संदर्भात जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. राम राम. राम.